विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सको म्हणजेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन जे या ठिकाणी जे वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्याचे तुम्ही स्क्रीनवरती पदानुसार अर्ज बघू शकता। त्याचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये हॉल तिकीट कशाप्रकारे डाउनलोड करायचे डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, लोअर डिव्हिजन क्लर्क याच पदाचे सध्या हॉल तिकीट आलेले आहे आणि 1 ऑगस्टला तुमचे पेपर आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे। इथं तुम्ही सर्व कॅटेगरी वाईज पदांचे अर्ज बघू शकता। याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। आपण ॲडमिट कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचे डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत। मित्रांनो, हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक देत आहे। त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। त्या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती जसा इंटरफेस ओपन होत आहे तसा इंटरफेस ओपन होईल। मित्रांनो, लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला ओपन झालेला बघायला भेटेल। इथं बघू शकता महाट्रान्सको रिक्रुटमेंट पोस्ट वाईज बघू शकता हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहे। कॉल लेटर एक्झामिनेशन तर या ठिकाणी बघू शकता। सर्वात पहिल्यांदा खाली आल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट मराठीमध्ये डाउनलोड करायचं आहे की इंग्लिशमध्ये डाउनलोड करायचं आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। ते सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्ही इथे स्क्रीनवरती तुमचा रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर जो आहे, रजिस्ट्रेशन नंबर जशाचा तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। पासवर्ड जो आहे तुम्हाला तसाचा तसा टाकायचा आहे। जर तुमच्याकडे पासवर्ड नसेल तर तुम्ही तेथे जन्मतारीख टाकायची आहे। परंतु जन्मतारीख कशाप्रकारे टाकायची आहे तर माझी जन्मतारीख आहे 6/3/97। तर पहिल्यांदा एक आकडा आहे तर 0 लावायचा आहे, पुढे 0, त्याच्यानंतर जो डॅश असतो मधला तो डॅश लावायचा आहे। त्याच्यानंतर 063 आहे तर 03 लावणार, मी 03 लावणार आणि 1997 आहे तर फक्त या ठिकाणी 97 लावणार। ठीक आहे। आता दुसरी जन्मतारीख आहे सांगतो। समजा पहिले आहे 11/5 तर 5 आहे एक अंकी, जर 1 असेल तर इथं 1 अंकी लावायचं। 5 1997 आहे तर 1996 आहे तर फक्त या ठिकाणी 96 अशा प्रकारे जन्मतारीख तुम्ही टाकायची आहे। त्याच्यानंतर हा कॅप्चा जो आहे हा जशाचा तसा कॅप्चा या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे। कॅपिटल स्मॉल जसा आहे तशाचा तसा या ठिकाणी तुम्ही टाकून घ्यायचा आहे। तो टाकल्याच्यानंतर इथं लॉग इन नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करण्याचा तुम्हाला कोपऱ्यामध्ये ऑप्शन दिसेल। ठीक आहे। याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात आणि अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।